पहिले पहिले अध्याय करू आणि मग शेवटी ध्यान करू. जसा वेळ जेवढा असला तसा, कारण आज शक्य आहे आपलं 17वा अध्याय संपू शकतो अनायासे. कारण मावशी आता मी भारतात येतो आहे, पुढच्या रविवारी भारतात राहील, त्याच्यामुळे कदाचित आपल्या आता काही आठवडे होणार नाही. तर म्हणजे ते नो किड हंग्रीच्या कामाने, लहान मुलांच्या ते जे स्कूल मिसच्या निमित्ताने, मिड डे मील्सच्या कामासाठी. तर मग जेव्हा परत सुरू होईल मार्चमध्ये, मार्चच्या शेवटी, तेव्हा 18वा अध्याय शेवटचा मोक्ष संन्यास योग सुरुवात करू. तर हरिओम. आणि आपण आजच्या आपलं मागच्या वेळेस जे या अध्यायातले मी म्हटलं तर सगळ्यात 3 माझे आवडते श्लोक आहेत. या श्रद्धात्रय विभाग योग 17वा अध्याय, यात निरनिराळे प्रकारचे 3 प्रकारचे श्रद्धा सांगितले. तप कशा प्रकारे, सात्विक, राजसिक, तामसिक म्हणजे प्रॅक्टिस. तप म्हणजे प्रॅक्टिस. दान म्हणजे देणं, जे स्वतःला नको आहे ते दुसऱ्याला देणं नाही, जे दुसऱ्याला हवं आहे ते दुसऱ्याला देणं. तर फिल्टर इतरांची गरज कशात आहे, त्यांची काय आवश्यकता आहे, त्यांना काय हवं आहे, काय मागत आहेत ते देणं. आपलं जे घरचं आता कोणा होत नाही, कोणाला जागा नाही आहे, हे दान मध्ये नाही होत. पण ते घरातला कचरा बाहेर काढला असं, पण दान दान म्हणून नाही समजलं जात. तर दान असो, तप असो, वेगळ्या वेगळ्या क्रिया, खाण्यापिण्याच्या, अन्न, हे सगळ्याच सात्विक, राजसिक, तामसिक कशा प्रकारे याचं वर्णन सुरू आहे. सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आता दानाचं आता येईलच म्हणा, तेव्हाच बोलू आपण. सो तपाबद्दल झाला मागच्या वेळेस. शारीरिक तप कसं असतं, मानसिक तप कसं असतं, आणि वाचिक तप कसं असतं. अगेन प्रॅक्टिसिंग, चांगली प्रॅक्टिस म्हणजे तप. वर्किंग हार्ड इन फॉर टू प्रॅक्टिस इज तप. आणि आता पुढचा जेव्हा अध्याय सुरू होईल, 18वा अध्याय, तेव्हा त्यात यज्ञ, दान आणि तप हे 3 आवश्यक कर्म म्हटले आहे कृष्णाने. संन्यासी असो, गृहस्थ असो, स्त्री असो, पुरुष असो, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, कोणी कुठल्याही जातीचा, कुठल्याही वर्णाचा, आश्रमाचा, धर्माचा मनुष्य जर आहे, तर हे 3 कर्म संन्यासान नाही, कधी सोडायला नको. यज्ञ, दान आणि तप. यज्ञ म्हणजे इतर सगळ्यांचं ज्यात भलं होईल असं कुठलं कर्म करणं, इतरांसाठी व्हॅल्यू जनरेट होईल असं, आणि यात ज्यातून ज्ञान प्राप्ती होईल असं कार्य करणं, काहीतरी शिकायला मिळेल, लर्निंग, ऑब्जेक्टिव्ह, पर्पजफुल. यज्ञ सगळ्यांनी करायला हवं, संन्यासांनी, गृहस्थांनी, स्त्रियांनी, पुरुषांनी. तसंच दान सगळ्यांनी द्यायला हवं. संन्यासी याचं दान कसं देणार आहे, त्यांच्या स्वतःजवळच काही नाही आहे, किंवा गरीब गृहस्थ असेल तर कसं देणार आहे. आणि जेवढं शक्य आहे, यथाशक्ती म्हटलं गीतामध्ये, यथाशक्ती जेवढं शक्य आहे तेवढं. प्रत्येकाने इतकंच दिलं पाहिजे असं नाही. आणि अगेन दान ते जे मला नको आहे म्हणून देऊन दिला, अपने को नहीं चाहिए था, अभी हो रहा नहीं था, फिटिंग नहीं हो रहा है, हमने घर में रखने को जगह नहीं है, मूव हो रहा है, तो दे दिया, दान दिया. ते दान नाही. जो मागणारा आहे त्याला ज्याची आवश्यकता आहे, तो ज्या वस्तूची मागून आवश्यकता पुरवण्यासाठी ते देणं, ते दान. तर संन्यासांसाठी पण सगळ्यांसाठी यथाशक्ती. पाच पाच गावची भिक्षा मागून नेमकं कोणीतरी भिक्षा मागते, तर त्यातली सुदामा सुदामा ब्राह्मणाची गोष्ट येते भागवतात. असं भिक्षुकच होता, भिक्षा मागून जगायचा. त्याच्या घरी तरी मुलं भुके राहायचे, कारण भिक्षा मागून आणल्यावर कोणतरी अजून भिक्षुक आलं तर ते आणलेलं त्याला देऊन द्यायचं. त्यामुळे स्वतःच्या घरी, आणि नियम पक्का नियमाचा की नाही, बस दिवसातून एकदाच भिक्षा मागायची आणि 5 घरीच मागायची बस. कधी मिळेल तर मिळेल, नाही मिळेल तर नाही मिळेल. माणूस आहे, बायको आहे, 3 मुलं होते त्याला, 5 जणांचं 5 घरची भिक्षा, दोन्ही वेळचं जेवण. त्याच्यात जर कोणी पहिले गाईला द्यायचा, अतिथीला द्यायचा, तर मग
गरीब होता, एकदमच गरीब होता, पण दान नाही सोडलं त्याने. कारण दाराशी जर आलाय, मागतो आहे, भूक लागली आहे, तर ते द्यायला हवं. असं नाही की अरे नाही, याची आपल्याला आवश्यकता आहे, हे नको द्यायला. मला आवश्यकता इज नॉट द फिल्टर, इज नॉट द क्वेश्चन. तो मागतोय, त्याला आवश्यकता इज द फिल्टर, दान मध्ये. तर यज्ञ, दान आणि तप. अगेन तप म्हणजे प्रॅक्टिस, कन्सिस्टंट प्रॅक्टिस. जसं थोडी गीता, थोडं ध्यान. समजा ही साधना मार्ग असेल आपला, तर सतत प्रॅक्टिस करत राहणं, रोज थोडी गीता, रोज थोडं ध्यान. हे झालं तप आपल्या जीवनातलं. कोणाच्या गुरूंनी दुसरं काही सांगितलं असेल, मी भाऊ या नात्याने म्हणतोय, तुमच्याच गुरूंनी दुसरं काही सांगितलं असेल कुठली, तर ती प्रॅक्टिस करणं, ती तेही तप झालं. वर्किंग हार्ड, प्रॅक्टिसिंग फॉर गुडनेस. यज्ञ, दान, तप हे तीन सगळ्यांसाठी शक्य आहे, सगळ्यांसाठी आवश्यक आहे, सगळ्यांचं कर्तव्य आहे, असं पुढच्या अध्यायात म्हणतो. पण त्या तीन तीन प्रकारचे असतात, हे या श्रद्धात्रय विभागात सुरू आहे. आपलं ते झालं होतं, मनाचं तप झालं होतं. त्या मनाच्या तपातही तीन प्रकार आहे, सात्विक, राजसिक, तामसिक. शरीराच्या तपातही तीन प्रकार आहे. आणि वाणीचं तप तीन प्रकार आहे, सात्विक, राजसिक, तामसिक. तर मानसिक आणि वाचिक आणि शारीरिक या तपाचे सात्विक प्रकार मागच्या संबंधात आहे. आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की हे सगळं करत असताना मनात फळाची जर अपेक्षा नसेल, की मला असं असं हवं आहे, माझ्यावर प्रसन्न होईल, मग मला कोर्टकी जिंकून जायला, नाही तर असं होईल, तसं होईल, जे काही त्या उद्देशाने नाही, कर्तव्य भावनेने ते बरोबर वाटते आहे म्हणून, तेच योग्य वाटते आहे, या भावनेने केलं तर ते सात्विक. तर 5 पासून 18वा, आज 18वा श्लोक. तर त्याच गोष्टी जर इच्छेने केल्या, काहीतरी स्वार्थाने जर केल्या, 18वा श्लोक. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलम अध्रुवम. जो तप सत्कार, मान और पूजा के लिए तथा अन्य किसी स्वार्थ के लिए भी स्वभाव से या पाखंड से किया जाता है, वह अनिश्चित और क्षणिक फल वाला तप यहाँ राजस कहा गया है. म्हणजे जे आधी सांगितलं ते मागच्या वेळेस, ते तर करून आलं आहे, तसंच करून आलं आहे. मौन प्रसाद, सौम्यत्व, मौन आत्मविनिग्रह, मौन धरून राहिलाय, भाव संशुद्धरित्यता, बोलून खूप चांगला, अरे नहीं नहीं आमचा काही उद्देश नाही आहे, बस आपकी बढ़ाई के लिए नहीं, हम अपना कुछ नहीं, असं खूप वरून. पण पाखंड जर असेल, ड्रामा असेल, नाटक असेल, इतरांना कोणाला कळतही नसेल, अगदी खरं वाटत असेल, पण त्या व्यक्तीला तर माहिती आहे स्वतःला, त्या व्यक्तीला स्वतःला जर माहिती आहे, तर देवाला माहिती आहे. मग देवाला माहिती आहे तर काय राहिलं, सगळं तिथे जगच उघडल्या गेला. नाही, मनातच देवही बसलेला आहे, आपण जाणू न जाणू. सत्कार, मान, पूजा, अर्थम. अर्थ म्हणजे प्राप्ती, संस्कृतने मिळणं, मिळकत. तर हे मिळवण्यासाठी मला माझा सत्कार होईल, शाल ओढवतील, मधल्या डायसवर, मधल्या खुर्चीवर बसवतील, माझ्यासमोर माईक ठेवतील, नारळ देतील, नमस्कार करतील, सन्मान होईल, पेपरमध्ये छापून येईल, टीव्हीवर दाखवतील, जे काय मुलाखत घेतील, सत्कार, मान, पूजा, अर्थम, हे लावतील, असं तसं जे काय. तर या प्राप्तीसाठी सत्कार, मान, पूजा, अर्थम, तपो दंभेन चैव यत्. हे जे हार्ड प्रॅक्टिस जे आहे, तप जे आहे, दंभसाठी जर असेल, खोटं नाटक, ड्रामा जर असेल, क्रियते तद इह प्रोक्तम, असं जे केलं जातं त्याला इथे असं म्हणतात. तद म्हणजे त्याला, इह म्हणजे इथे, क्रियते म्हणजे करण्याला, प्रोक्तम म्हणजे विशेष प्रकारे म्हणतात, क्लासिफाईड ॲज काय, राजसम.
राजसिक तप आहे, ठीक आहे, खूपच वाईट नाही आहे. कारण त्याचं नुकसान होत्या, स्वतःच जो तप करून आला त्याचं नुकसान होत्या, पण इतरांचं तरी भलं होत्या. ज्या कुठल्या उद्देशाने त्यांनी केलाय, ते उद्देश आतलं त्याचं त्याला माहिती आहे, पण त्याचे निष्पत्ती, त्याचा फायदा इतरांना होतोच आहे. यज्ञ केला असेल, प्रसाद वाटला असेल, लोकांचं दर्शन होत आहे, ही गंमत आहे की सात्विक वृत्तीने आपण जे काही करतो, सात्विक दृष्टीने, सात्विक वृत्तीने, त्याचा असं काही जरुरी नाही आहे की इतरांना खूप फायदा झाला, पण हे अवश्य, हे नक्की आहे की स्वतःला खूप फायदा होतो. राजसिक असं काही, राजसिक जेव्हा करतो तेव्हा बऱ्याच प्रमाणात इतरांनाही फायदा होतो, पण बऱ्याच प्रमाणात स्वतःचं नुकसान होत आहे. कारण हे जरी कोणाला माहित नसलं, दंभ, लोक प्रसाद घेऊन, दर्शन घेऊन, चांगलं वाटून चालले गेले, हो छान वाटलं, यज्ञाला गेलो होतं, असं तसं, त्यांना तर शांती मिळाली. पण यजमान ज्यांनी एवढा खर्च केला त्याला काही जरुरी नाही शांती मिळेल त्यात, कारण आतला उद्देश स्वच्छ नव्हता. सात्विक याच्यामध्ये लोक, इतरांनाही शांती मिळते, फायदा होणं, शांती नक्की मिळते, नुकसान जरूर नाही होत कुठल्या प्रकारे. मी, माझं वागणं बोलणं जर सात्विक असेल तर एवढं नक्की आहे की माझ्या वागण्या बोलण्यामुळे तुमचं नुकसान नाही होणार, तुम्हाला वाईट नाही वाटणार, तुम्हाला विषाद नाही येणार. खूप फायदा होईल असं काही जरुरी नाही आहे, पण वाईट नक्की नाही होणार काही. मात्र माझा खूप फायदा होईल स्वतःचा, कारण माझा जर स्वच्छ उद्देश असेल, पवित्र भावना असतील तर. राजसिक मध्ये मला खूप नेसेसरली सुख नाही मिळणार, जसं सात्विक मध्ये मला माझा फायदा झाला होता, शांती मिळाली ती, असं काही जरुरी नाही होणार. आणि इतरांचं नुकसान काही नाही होणार, थोडं झालं तर फायदा होईल. तामसिक मध्ये माझंही नुकसान आणि इतरांचंही नुकसान. आणि जे ते धड नाही केला, येईल जातं तामसिकतेचे वर्णन, तिथे कोणाचाच फायदा नाही. म्हणून शक्य आहे तितके सात्विक चॉईसेस करायला हवे, कारण दुसऱ्याचं कोणाचं नुकसान न हो आणि मलाही शांती मिळावी त्यातून. हं? 6व्या अध्यायात, आत्मसंयम युगात, उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रुपुरात्मनः बंधुरात्मा मनस्तस्य. म्हटलं की स्वतःच पहिलं स्वतःला पाहावं लागणार आहे बाबा. दुसरं येऊन कोणी तुला फायदा, तुला शांती, तुला मदत वगैरे असं नाही होणार आहे. इकडे म्हणतात ना, आपण म्हणतो गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्फ. तर त्याची शरीरात तर देव बसला आहे, तर पण मला उठायचं असेल तर मला माझ्या मनाने संकल्प करावा लागतो की चला उठतो आता आपण. तर स्वतःला काहीतरी ठरवावं लागतं, स्वतःला हालचाल करायला लागते तेव्हा. तसंच स्वतःच्या सात्विक चॉईस करून स्वतःच्या शांतीसाठी स्वतःला प्रयत्न करावा लागतात. अंतराम तिथे राजसिकतेमध्ये दंभ असल्यामुळे समाधान नाही होत, सत्य पूर्ण नाही झाला, काहीतरी मिसिंग आहे, अजून करू शकतो, अजून करायला, आणि त्यात थकवा येतो, खर्च होतो, धावतच जातात, थकतच जातात, पण पूर्ण शांतीची प्राप्ती नाही होत. आणि राजसम चलम अध्रुवम. चलम म्हणजे निघून जाते ते, त्यावेळी खूप छान वाटतं, जे जेव्हा झालं, दुर्गा बसवली, गणपती झाला, खूप धमाधम झाला, असं केलं तसं केलं, तेवढे 10 दिवस चांगलं वाटलं, पण निघून गेल्यानंतर झालं, विसरलं, पुन्हा तेच आपलं, ये रे माझ्या मागुल्या, पुन्हा हरिओम. तर ते चलायमान असते, चिरस्थायी शांती नसते. अध्रुवम, ध्रुव म्हणजे पक्का एका जागी, ध्रुव तारा जसा असतो तसा अध्रुव असतं ते, डगमगते, टिकत नाही त्यातलं सुख राजसिकतेचा. आणि मूढ ग्राहेण, 19वा श्लोक, मूढ ग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योस्त्यादनार्थम वा तत्तामसमुदायकम्. जो तप मूढ़ता पूर्वक हठ से मन, वाणी और शरीर की पीड़ा के सहित अथवा दूसरे का अनिष्ट करने के लिए किया जाता है, वह तप तामस कहा जाता है।
हे एकदम उलटच होतं. न स्वतःला शांती शक्य नाही जेव्हा आपण दुसऱ्याचं नुकसान करतो, किंवा आपल्याच्याने दुसऱ्याचं नुकसान होतं. बराच वेळ लागतो त्या अशांतीतून निघायला, की आणि काही जर मुद्दामून जर दुसरं नुकसान केलं असेल तर तर मग शांती मिळणं शक्य नाही जोपर्यंत तो व्यक्ती आपल्याला आपण क्षमा नाही करत. क्षमाचं महत्व आहे. म्हणून ज्याचं नुकसान केलं, ज्याला त्रास दिला, ज्याच्या विरुद्ध कट कारस्थान केला, ते अशांती जर असेल, त्याच्यापासून शांती हवी असेल त्या भावनेपासून, तर त्या व्यक्तीसमोर प्रामाणिकपणे कबूल करून प्रार्थना करा की मला क्षमा करा, क्षमस्व. तर त्या व्यक्तीने जर मनातून वाटून आणि म्हटलं तोंडाने की ठीक आहे, आय फॉरगिव्ह यू, तर मग त्याची निष्पत्ती हिलिंगला सुरुवात होते. म्हणून त्याच्या आधी सावधान राहून पहिलेच ही चूक शक्यतो न होऊ द्यावी, की दुसऱ्याला दुखावणं, दुसऱ्याला ठेच पोचवणं, दुसऱ्याचं नुकसान होणं. अं, वाटल्यास सोडतं घ्या लागलं सोडतं, ठीक आहे, आपल्याच्याने कोणाचा अपमान नको, ठीक आहे बा प्रभू, चलो, ठीक आहे, जसं तुमचं म्हणणं असेल बा, तुमचंही म्हणणं बरोबर असेल, आय डोंट नो, ठीक आहे. दोनाला दोन शब्द लागून केव्हा आपलं जीभ घसरू शकते, पाय घसरू शकतो, केव्हा त्यांच्या तोंडाला तोंड लागून शिव्या दिल्या जाऊ शकतात, काहीच्या काही बोलल्या जाऊ शकतं, अपमान केला जाऊ शकतो, मग त्यांच्या हृदयाला ठेच, मग ते घसरतच जाते. त्यापेक्षा स्वतःला संयमित ठेवून आपण कमी बोलून हात जोडून तिथून निघून गेला तर खूप बुद्धिमानी आहे त्यात. वाचवला जीव अजून एका गुंत्यापासून. आपलं काम आपल्या मध्ये राहून. इथे यांचं उलट असते, तामसिक मूड ग्राहीण ग्राहीण हट्टच असतं. अरे नहीं नहीं, जिद्दी भांडतच जाते, असं नाही तसं, तुमको गलत लगता है, तुमको समजता नहीं, ऐसा कर ये तिथेच पासून मग वाढतच जाते, अजून अजून तोंडाला तोंड, शब्दाला शब्द लावून कुठल्या कुठे निघून जातो तो संबंध. तर मूढ ग्राहीण आत्मनो यत पीडया क्रियते, इथे म्हटलंय की मग स्वतःलाही खूप त्रास देतात. खूप हट्टपूर्वक काहीतरी रुसून फुगून बोलायचं नाही, मौन नाही घेतलाय, पण ती क्रिया तशीच देते आणि तो बस एक शब्द नाही बोलायचा, 10 दिन नाही बोलायचा, महिनाभर नाही बोलायचा, तोंड नाही बोलायचं, कमवून नाही देत नाही, किंवा मौन लिहाय. तर ते मौन तर चांगला म्हटलंय, साधना मार्ग म्हटलाय, सात्विक राजसिक. मग हे ते यांची तर पूजा करायला हवी. नाही, मनात विषाद आहे, खूप पीडा देण्याच्या, त्यांचा उद्देश आहे की मी बोलणार नाही, ते यांना वाईट वाटावं, यांना खराब वाटावं, यांना सांगणार नाही, मुलांना जे काय. असं असतं जे काहीतरी मनात, ते आपण जसं मराठीत हिंदी म्हणतो घुटण्यात आलं, काहीतरी दिमाग सरकला, भलतच काहीतरी. तसं करून याच्या नावाखाली ते जेव्हा करतात उलट, मूढ म्हणजे मूर्ख, ग्राहीण काहीतरी मूर्खासारखं, मूर्ख भावनेने, आत्मनो यत पीडया, जे स्वतःला त्रास करून येतात. आणि त्यांना त्रास होत आहे, त्यांना वाटते स्वतःला मला जितका त्रास होत आहे तितका दुसऱ्यांना त्रास होत आहे, तर दुसऱ्याला, मला झाला तर चालेल पण दुसऱ्याला त्रास देऊनच राहील. तर कुत्रा काय असतं की कुत्र्याचं हाड टाकलं तर ते दिवसभर चघळतच राहतं, चावतच राहतं, खूप आवडतं त्याला. हाड हाड तर वाळका आहे आणि त्यात काही रस नाही आहे, पूर्ण ड्राय आहे, तर मोठा रस पूर्ण खात चावत जातं. ते चावून चावून चावता चावता त्याच्या हिरड्याचं स्वतःच रक्त त्याला त्या स्वादला जातं आतल्या. त्याचं स्वतःची पीडा, दात दुखून राहिले, ते काहीतरी वेगळं वाटतं. आणि तो स्वतःचा जो रस आहे, त्याच्यावर जे काय रस काय म्हणा त्याला, स्वाद जो आहे त्याच्या रक्त, त्याला वाटते की हे हाडातून येऊन राहिला आहे. हम्म. So, तसा तामसिक प्रवृत्तीचा किस्सा, कुत्र्यासाठी हाडात काहीच रस नाही आहे, पण ते हाड चघळून चघळून स्वतःच रक्त पिऊन असं वाटणं, त्याला मूढ शब्द जो इथे आला कृष्णाने वापरला, मूर्ख, न समजणं, असं वाटणं की याला चावून चावून मला याच्यातून रस मिळून राहिला, पण खरा तो स्वतःच रक्त स्वतःला पीडा देऊन राहिला.
आणि त्या स्वादाने तसं मूढ ग्राहेण आत्मनो यत पीडया, स्वतःलाच जसं मी त्या 6व्या अध्यायातला आत्मसंयम योगातला श्लोक सांगितला, उद्धरेत आत्मनो आत्मानं न आत्मानं अवसादयेत, की स्वतः स्वतःचा उद्धार करायला हवा, स्वतः स्वतःला त्रास नको द्यायला. अवसाद म्हणजे डिप्रेशन, सॅडनेस किंवा विषाद, पीडा. स्पष्ट सांगितलं सुरुवातीलाच कृष्णाने की जो त्रास होतो तो स्वतः स्वतःला करून घेतो. बस फुल प्रूफ आहे जीव. जीव जर शिव आहे तर वास्तविक ओरिजिनल डिझाईन फुल प्रूफ आहे. वरी फ्री आहे, टेन्शन फ्री आहे, स्ट्रेस फ्री आहे, कुठलं नुकसान नाही आहे ना. अच्छेद्यम अक्लेद्योहम यम अदायोयम उच्यते. एवढंच काय आहे तर जाळलं नाही जाऊ शकत, ओला नाही केला जाऊ शकत, वाळलं नाही जाऊ शकत. काही वास्तविक स्वरूप जे आहे न फिजिकली न इमोशनली टॉर्चर होऊ शकत, टॉर्चर होऊ शकत नाही. हे कृष्णाने म्हटलंय दुसऱ्या अध्यायात फिजिकली, 6व्या अध्यायात इमोशनली. इट इज इम्पॉसिबल. बट व्हॉट इज पॉसिबल इज स्वतः स्वतःला मात्र खूप छळून घेणं. इट्स व्हेरी पॉसिबल. इट इज मोस्टली इट्स प्रेव्हलंट. ही सगळीचकडे हे सूक्ष्म गोष्ट आहे. लवकर पटत नाही, पण विचार केला तर लक्षात येते की हो, आय एक्सेप्टेड इट. है ना. ते तुकाराम महाराज, तुकाराम नाही, एकनाथ महाराजांची गोष्ट आहे. ते पंढरपूर भागीरथी नदीच्या काठी खालून जायचे तर ब्राह्मण तुकाचा ज्यावर आणि वर गंगे नदीमध्ये इंद्रायणी जाऊन पुन्हा यायचे, पुन्हा म्हणजे पुन्हा त्याच्या काही टाकून दिला खरकट पाणी, पुन्हा जाऊन पुन्हा असं 100 वेळा झालं. ती शेवटी येऊन पाया पडला की तुम्हाला राग नाही येत. मला वाटलं तुम्ही खूप ओरडाओरडी कराल, खूप चिडचिड कराल. परीक्षेचं बरेचदा म्हणजे परीक्षा घेत होते. एक दिवस त्यांनी ही परीक्षा घेतली. ते म्हणाले की बाबा तुला खराब वाटेल, वाईट वाटेल तेव्हा तिथं होईल, पण माझ्या तोंडातून जेव्हा निघेल मी तेव्हाच शुद्ध होईल ना. माझ्या तोंडातून निघो ना निघो, माझ्या मनात जर विचार आला तुझ्या प्रती काही वाईट तर झालं, बिघडलं. मग इथं बाहेरून खूप भाग, इंद्रायणी काठी लागली समाधी आणि भगीरथी त्या नदी न्हाऊन शरीर तर खूप पवित्र करून येईल मी विठोबाच्या दर्शनाला, पण मन, मुख्यतः मन घेऊन जातं मला तिथं. आणि मग तो त्यांच्या पाया पडला. अशा अनेक उदाहरणं येतात. हे एक उदाहरण आहे, पण असे अनेक संतांची उदाहरणं आहे. स्वतः बुद्धाचं उदाहरण आहे, तर इतरही संतांची उदाहरण आहे. तर मागच्या वेळेस मी मदन मोहन मालवीय यांचं उदाहरण सांगितलं होतं की स्वतःची स्वतः रक्षा करणं संभव आहे. तर इथे तामसिक लोकांना वाटतं की खूप त्रास देणार मी, त्यांना खूप बदला घेतला. जसं कुत्र्याला वाटते खूप हाड चावून आला, बाबा तू स्वतःचा रक्त स्वतः पितोय. मूढ ग्राहेण आत्मनो यत पीडते यत पीडया क्रियते तपा. अशा प्रकारे केलेली प्रॅक्टिस, हार्डवर्क हे तामसिक मध्ये गणलं जातं. परस्योत्सादनार्थम वा तत्ताम समुदायतम. अशा प्रकारचं जे काही समुदाय म्हणजे संघटन, सेट, जे असे कुठल्याही प्रकारचे, हे एक उदाहरण दिलं त्यांनी. आणि याच्यात म्हणतो की दीज टाइप्स आर तामसिक दॅट आर इंटेंडेड. कष्ट तर खूप करणार आहे. मग अशी उदाहरण दिलं मी, जसं की मौन खूप घेतलंय आपण. मौन याच्यासाठी नाही घेतलंय की मौन व्रत म्हणून मला तुझ्या बोलायचं नाही, गाल फुलवून बसून, रागवून बसून, जिंदगी में बात नहीं करनी, मौन लेते हैं. तो मौन लेते उनकी पूजा नहीं होती है. चिडून त्यांना छळण्याच्या बुद्धीने केलेलं ते काय व्रत नाही, तप नाही आहे. प्युरिफिकेटरी प्रॅक्टिसेस. तप म्हणजे प्युरिफिकेशन साठी, शुद्धीसाठी जे कन्सिस्टंट प्रॅक्टिस.
आणि मगाशी जसं सांगितलं, तीनच गोष्टी कृष्णाने एम्फसाइज करून म्हटलं, या तीन गोष्टी कधी सोडायला नको. कोणीच, संन्यासी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, कुठली जाती वर्ण. यज्ञ दान तप. यज्ञ दान तप कार्य न त्यजेत. 18व्या अध्यायात ते पुढच्या मोक्ष संन्यास युगात. आणि तुम्ही लोक आता जे दोघी जॉईन झाला त्याच्या आधी मी डिटेलमध्ये सांगितलं पुन्हा एकदा की यज्ञ म्हणजे काय, तप म्हणजे काय, दान म्हणजे काय, कुठल्या कुठल्या प्रकारे. यू कॅन गो बॅक अँड लिसन टू व्हेन आय पोस्टेड. सो 20वा हे झालं तपाबद्दल झालं. आता दानाबद्दल. दातव्यम इति यद्दानम दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. दान देना कर्तव्य है ही ऐसे भाव से जो दान देश तथा काल और पात्र के प्राप्त होने पर उपकार न करने वाले के प्रति दिया जाता है, वह दान सात्विक कहा गया है. दातव्यम इति यत दानम. दान का देता है? कारण दान देणं कर्तव्य आहे, बस, बाकी काय नाही. त्याच्यानंतर वेदर टॅक्स रिसीट मिळेल की नाही, ते विट्यावर आमचं नाव लिहितील की नाही, त्याच्यासाठी नाही ना. काल मी जो इंग्लिशवाला पोस्ट केला तर त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडस याच्यावर उल्लेख आहे, कारण तिथं 18वा अध्याय सुरू आहे. इट वॉज दॅट पोर्शन जे दान देणं कर्तव्य आहे त्या बाबतीतला. सो आय वॉन्ट रिपीट इट. पण दातव्यम इति यद दानम की जर सिस्टम सेटिंग्स जे आहे, कॉस्मिक सिस्टम जे आहे, त्या सेटिंग्स मध्ये हे 3 डायल्स, these are constant, these are necessary, and I am a part of the system. ही जी कॉस्मिक सिस्टम आहे, जी ईश्वराची सृष्टी जी आहे, प्रकृती आहे, निसर्ग जो आहे, स्वभाव जो आहे, मी एक अविभाज्य अंग आहे. आणि याची प्रायमरी सेटिंग्स मध्ये दान, यज्ञ, दान आणि तप या 3 गोष्टी जर आहे, म्हणजे कॉन्स्टंट प्युरिफिकेशन, कंटिन्युअस लर्निंग, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. तप म्हणजे की थोडं 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 करत सतत एव्होल्युशन, है ना, उद्धार, उद्धार, अजून ग्रोथ होत राहणं, हे तप. आणि शेअरिंग, कंट्रीब्युटिंग हेच दान. शेअर करणं, लिमिटिंग नाही, एक्सक्लुझिव्ह नाही, बाउंड्री दाखवून हे माझं असं नाही, त्याच्या उलट कनेक्टिंग, इन्क्लुडिंग, एक्सपॅन्डिंग, ते दान. So this is just a system design. आणि यज्ञ ज्याने समजायला लागेल, कॉन्शियसनेस ब्रॉडन होईल, अवेअरनेस, यत ज्ञान, ज्ञान त्याच्यातून समजेल, अजून कॉग्निटिव्ह प्रिसिजन येईल, अजून क्लॅरिटीने कळायला लागेल. वाईल इतरांसाठी व्हॅल्यू जनरेट होईल, सगळ्यांसाठी जे कोणी त्याच्या अराउंड आहे. जसं मी मागे उदाहरण दिलं होतं, यज्ञकुंड, यज्ञ जेव्हा होत असतं त्याच्या अवतीभोवती जे कोणी आहे त्यांना त्याचा लाभ होतो, प्रसाद मिळतो, ते भस्म मिळतं, मंत्र कानावर पडतात, म्हणजे दे पार्टिसिपेटिंग. सो तसं जे काही कार्य असतं, त्याच्या अराउंड जे कोणी आहे ते सगळ्यांचंच भला या दृष्टीने. इट्स द सेंट्रल सेटिंग, द सेंट्रल डायल ऑफ दिस सिस्टम सेटिंग, ज्याला म्हणतो आपण प्रायमरी डिझाईन, ओरिजिनल डिझाईन इज इन्क्लुसिव्ह, ए कनेक्टिंग, नॉट फ्रॅगमेंटिंग. तर त्याच्यामध्ये हे आवश्यक आहे, अवश्यंभावी आहे, इसेन्शियल आहे दानम. म्हणून दातव्यम इति यत दानम. वाय गिव? बिकॉज गिविंग इज द नेचर, इज द सेटिंग. तर मगाशी जेव्हा सुरुवात झाली आजच्या सत्रात, त्यामध्ये दान ते नाही जे सॅल्वेशन आर्मीला दिलं, आता पुस्तकांची गरज नाही म्हणून दिलं, घरात जागा नाही म्हणून दिलं, मूव्ह होऊन राहिलंय म्हणून दिलं. नन ऑफ दोज क्वालिफाय इन दान. दान मला द्यायचं काय त्या उद्देशाने दिलं ते दान नाही. ज्याला हवा आहे त्याच्या उद्देशाने दिलं, अदर वे राऊंड. जो मागून राहिला आहे, त्यांना कशाची आवश्यकता आहे, त्यांना काय पाहिजे आहे, त्याची आवश्यकता पूर्ण करणं, हे दान मध्ये येतं. नॉट मला नको आहे म्हणून दिलं, ते दान नाही, तो कचरा. नको आहे ते आपण फेकतो.
तर जरी आपले चांगले चांगले कपडे कधी घातले नाही, अरे बापरे बा, एकदा ही घडी साडीने सिल्कची होती किंवा शिवला असा तर ड्रेस नाही होत, नवीन जोडे होते, एवढे महागाचे घेतले होते, स्वेटर केवढा पूर्ण बोलचा आहे आपणाचा, देऊन दिला, दान दिला ना, ते नको आहे म्हणून दिला, होत नाही म्हणून दिला, अजिबात दान नाही. तर दातव्यम इथे यद्दानम दीयते, हे जे दिल्या जातं अनउपकारिणे, उपकाराच्या भावनेने नाही, कर्तव्य म्हणून. नाही केलं तर स्वतःवर अनुपकार होईल, स्वतःच कर्तव्याला चुकेल, स्वतःची चूक होईल, स्वतःच्या हातून पाप घडेल, यासाठी दिलेला. जसं मी मगाशी म्हटलं, सात्विकता, असं जरुरी नाही या सात्विक वातावरणाने इतरांचा मटेरियली खूप फायदा होईल, अवतीभोवती लोकांचा, स्पिरिच्युअली होईल. मी जर सात्विक असतो तर माझ्या अवतीभोवती जे आहे, माझे सात्विक चॉईसेस असते तर स्पिरिच्युअली इफ दे आर इन्क्लाइंड, दे आर रिसिव्हिंग इट, खूप फायदा झाला. मुख्य म्हणजे माझा खूप फायदा आहे, शांती, माझं नुकसान काही नाही होणार. एवढं नक्की आहे की इतरांचं काही नुकसान नाही होणार माझ्या सात्विकतेने, मटेरियली नाही, स्पिरिच्युअली नाही, नक्की. एवढंही नक्की आहे की माझा खूप फायदा होईल स्पिरिच्युअली, आणि एवढं हे शक्य आहे किंवा मटेरियली होईल नाही होईल पण स्पिरिच्युअली होईल. राजसिकतेने, माझ्या वागण्या बोलण्याने इतरांचा मटेरियली बराच फायदा होऊ शकतो, स्पिरिच्युअली नाही होणार नेसेसरली. आणि माझा मटेरियली फायदा नाही काही, आणि स्पिरिच्युअली नुकसान होईल, कारण मी स्वतःला एक्सक्लूड केला बाउंड्रीज. आपण हे झालं आहे पण पुन्हा रिपीट करतोय की स्वतःमध्ये दंभ होता, लोभ होता, काहीतरी आशा लागली होती, स्पिरिच्युअल नुकसान झालं. आणि तामसिकतेमध्ये उलट, सगळ्यांचं नुकसान नुकसान त्याच्यामध्ये हट्ट असलं तर. तर दान देना ही कर्तव्य है, दातव्यम इति यद्दानं दीयते अनउपकारिणे, नॉट विथ द फीलिंग ऑफ आय एम ओब्लाइजिंग समवन, दुसऱ्यावर उपकार नाही, स्वतःवर उपकार. आणि हे एक प्रसिद्ध क्वार्टलेट आहे, देशे काले च पात्रे च. हे प्लग अँड प्ले आहे, ही गोष्ट पक्की डोक्यामध्ये फिट करायला हवी. इथे जरी यांनी दानासाठी म्हटलंय तरी द मॉड्युलर नेचर ऑफ गीताचे श्लोक, मॉड्युलॅरिटी अशी आहे की त्या बऱ्याचशा गोष्टी इथून काढून इथे फिटतात, इथून काढून इथे लागतात, स्टँडर्डाइज आहे भगवद्गीता. जसे आता इथे प्लग्स असतात इलेक्ट्रिकचे, हे आयफोनच असतात, इकडून काढून इथे लावू शकतो, तिथला तिथे लावू शकतो, इथल्या कुठे कुठे गावाला गेलो, कुठल्याही देशात गेलो, स्टँडर्डाइज आहे तसा. तसं हे भगवद्गीतेचं ऍटलिस्ट माझ्या अभ्यासामध्ये, माझ्या समजण्यामध्ये आहे की इट्स जस्ट प्रोफाउंडली अडॅप्टेबल आणि मॉड्युलर. काय म्हणतोय मी, देशे कालेच्या पात्रेच्या. त्यांनी म्हटलं की दान देताना गाढवासारखं कोणालाही कुठेही काही दिन दिलं, खूप दान 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 केलं तसं ना, हे 3 फिल्टर्स आवश्यक आहे. देर इज अ प्लेस फॉर गिव्हिंग, देर इज अ टाइम फॉर गिव्हिंग. देश म्हणजे जागा, प्लेस, काल म्हणजे टाइम, आणि पात्र म्हणजे द कॅरेक्टर ऑफ द पर्सन. हे 3 फिल्टर बघायला हवे, वापरायला हवे, नाही तर तेच उलट होऊ शकतात. त्याने फायद्याच्या जागी नुकसान होऊ शकते, शांतीच्या जागी अशांती होऊ शकते, एक करायला गेलो काय न वरती झालं पाय होऊ शकतं, एक करायला गेलं दुसरं काहीतरी झालं होऊ शकतं. तर भगवद्गीतेचं दुसरं प्राधान्य आहे की बुद्धी सगळीकडे वापरायला सांगितले. जेव्हा तो म्हणतो शेवटी सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, त्याच्यात शरण सगळं सोड, मला शरण आहे. त्याच्यात असं नाही म्हणलं की बुद्धी नको करू, विचारही नको करू, नुसतं मला शरण आहे. सूक्ष्म गोष्ट आहे, शक्य नाही, असंभव आहे बिना बुद्धी लावता शरण येणं. कारण मध्ये मन नावाचा मोठा राक्षस आहे, मन शरण नाही होऊ देत इझिली. ते बुद्धीने समजल्यानंतरच मन लक्षात येतं. त्या श्लोकानंतर पुढे त्या बुद्धीचा उल्लेख करतात, बुद्धी योगम उपाश्रित्य मच्चित्त सततम भव, मच्चित्तात् सर्व दुर्गाणी तत्प्रसादात् तरिष्यति. हे शरण झाल्यानंतर पुन्हा बुद्धीचे आठवण केल्या, विचार करून, विचार केल्यानंतर शरण, जो कोणी समोरच्या शत्रूची सेना खूप आपल्यापेक्षा प्रबळ आहे म्हणून जेव्हा शरणागती घेते कोणी,
त्या बुद्धीनेच विचार करून की अरे यांच्यासोबत जिंकणं शक्य नाही आपल्याला, म्हणून शरण आलो. किंवा प्रेमाने जेव्हा आपण करतो, ज्या कुठल्या ते बुद्धीचा उपयोग असतोच, त्याच्यामुळे बुद्धी नाही वापरायला नाही म्हटलंय. तर दान देतानाही दातव्यमिति यद्दानम हेता है की हो देणं कर्तव्य आहे, पण बिंडोकपणा बेअक्कलीने सूट ज्याला जेव्हा जसा तसा देणं, तसं गीतेने तर नाही म्हटलं. ते आता दान द्यायला चालू होतं, महाराज अर्जुन घ्यायचं घेऊन जा, नाही पाचगाव नाही द्यायचं नको विचारलं, मी भिक्षा मागून राहतो. आणि आता तो ओढून ओढून वापस आणतो त्याला, इथेच थांब. तर म्हणतो अरे दान देतो ना मी, दुर्योधन का, हमारा राज तुमको दे दिया. ते दान नाही होणार त्याच्या कारण याच्यामध्ये हे there's another time and place to give in. आणि हे मुख्य म्हणजे पात्र नाही, अयोग्य पात्र आहे. कोणी दूधवाला आला, भिक्षा मागायला आला आणि ते एकदम खराब काही जे शेणाचं मडकं असेल त्याच्यात भिक्षा नाही टाकून देत. बाबाजी दुसरा मडका आहे का ना, त्यांच्या कापडाच्या झोळीमध्ये टाकताय भिक्षा. काय झालं त्याच्यात शेण आहे ना? अरे हो ते सारवायला नेत होते म्हणजे बरोबर आहे, याच्यात नका टाकू. पात्र तर पाहतो ना आपण, कोणी दूधवाला आलं तर कोणतेही घेऊन सिंक मधलं घेऊन याच्यात इसमें डाल देना, नाही म्हणून स्वच्छ पाहिजे ना पात्र. जे टाकलं तेही खराब होईल, फेकून द्यावं लागेल, तर नुकसान होईल सृष्टीचा. म्हणजे काय काय आपल्या ज्यांनी सांडते, एक गव्हाचा दाणा, एक तांदूळ खाली पडला, तो उचलून विचार करावा धरून की हे मी बनवू शकतो का. एक केअरलेसली थॉटलेसली फेकून देण्यापेक्षा एक एवढा विचार बुद्धीने की हा एक दाणा शेत मी फेकून राहिली आहे, हे तांदूळाचा डाळीचा जे काय असेल ते मी बनवू शकतो का. पूर्ण जीवन मनुष्य देह लावून दिला सपोज, एवढा सगळ्यात सृष्टीच्या सर्वोच्च पायरीवर, की आता इथून परमात्मा प्राप्ती होणार, बना के दिखा ना एक दाना. और जी जान लगा दो, सगळी स्टेट लावून द्या. ओरिजिनल ओरिजिनल पासून काही नसताना हे घे, थोडी मुठ्ठीभर माती घे, सूर्य तर प्रकाशन राहिलंय, गडवावर पाणी घे, हवा चल रही है, जागा देतो. ह्या पाच गोष्टी आहे. आता त्याच काय तुला करायचं कर, बनव एक दाणा तांदूळाचा. नाही शक्य तर मग असं कसं दुर्लक्ष करून देशे कालेच्या पात्रेच्या, एक हे अत्यंत महत्व आहे आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, कुठल्याही वागण्या बोलण्यामध्ये, नुसतं दान देताना नाही. तर दिस इज वेअर गीता शाईन्स compared to all other, and it differs. ते हट्ट नाही येते की असं म्हणजे असं तसं म्हणजे तसं. इट डिपेंड्स. दिस इज वेअर इट फाइंड्स अ वे. जसं पाणी मोठमोठ्या दगडांच्या अवतीभोवती जण निघून जाते आणि पोचते, आपलं मध्ये अडकून नाही बसत. हे दगडाला धाडा शिकवूनच राहून आपटतच जाऊन आणि स्वतःही खड्ड्यामध्ये खाली मातीत गेलं. ते केव्हा पोहोचली समुद्राला, नदी. हे दगड इथे 10,000 वर्ष, 10 लाख वर्ष इथे पडल्या कधी, तिथे पोहोचली आपल्या सोर्स. तर ही गोष्ट वेगळी आहे सूक्ष्म, की ते आपल्या सोर्सवरच आहे पृथ्वीवर. पृथ्वी तत्व आहे दगडाचा, म्हणून हलत नाही. ही सूक्ष्म गोष्ट आहे. पुढच्या कुठल्या सूत्रामध्ये दगड का हलत नाही, माझ्यापेक्षा जास्ती बुद्धी आहे, अक्कल आहे दगडाला, दगड म्हणतो मी. कारण ते ऑलरेडी चिपकला आहे स्वतःच्या स्वतःच्या सोर्सला. सॉलिडिटी, पृथ्वी तत्व, जड, जड त्याच्यावर आहे म्हणून त्याचा जीवनाचा उद्देश तो होता, तिथपर्यंत पोहोचला तो. त्याच्यासाठी दगड बनला होता. जसे पाण्याचा उद्देश होता केव्हा मी एकदा माझ्या सोर्सला, समुद्राला पोहोचेल. ज्योतीचा, तेजाचा उद्देश केव्हा मी एकदा सूर्यापर्यंत पोहोचेल. स्पेसचा उद्देश केव्हा मी एकदा मुक्त होऊन, एक्सपांड होऊन, एक होऊन जाईल. तसं दगड तिथे पोहोचलं, ऑलरेडी बसलाय तो, म्हणून हालत नाही. ती गोष्ट वेगळी आहे. पण जसं पाणी निघून जाते आपला रस्ता काढून, हे देशे कालेच्या पात्रेचे जे आहे ते सहज जीवन होऊ शकतात. हे जर उद्देश ठेवला तर नुकसान खूप कमी होऊ शकतं मग स्वतःचं आणि दुसऱ्याचं. सो आठवत असेल बरेचदा मी आफ्टन आय यूज दिस ॲरेज. सो तद्दानम सात्विक स्मृतम. हा सगळा विचार करून कर्तव्य भावनेने स्वतःला उपकार करण्यासाठी अनउपकारेण, हे आपण आधी झालाय साठी नाही, एवढं व्यवस्थित विचारपूर्वक जे दिला जाईल
ते सात्विक दान समजलं जातं आणि ते कर्तव्य आहे. यत तू, यद म्हणजे तू म्हणजे मात्र, यद जे, बट दॅट विच प्रति उपकारार्थम फलम उद्देश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसं स्मृतम। 21वां श्लोक। किंतु जो दान क्लेश पूर्वक तथा प्रति उपकार के प्रयोजन से अथवा फल को दृष्टि में रखकर दिया जाता है, वह दान राजसिक कहा गया है। यद तू प्रति उपकारार्थम, आदान प्रदान, आय स्क्रॅच युअर बॅक, यू स्क्रॅच माइन। पण ती लहानपणी बाई याची तिला कपडे दिले की ती बाई भांड देऊन द्यायची। आपल्या घरचे न वापरणारे कपडे दिले आणि ती म्हणायची ओके, याचा डब्बा, अॅल्युमिनियमचा डब्बा, हिंडलियमचा, त्यावेळी जे काही गाळे बिडे घे, ते काय दान नाही दिल्या गेलं। इट्स अ ट्रेड, गिव्ह अँड टेक, प्रत्युपकारार्थम। की हम्म, वरून वरून जरी दानासारखं दिसलं आपलं, बिकॉज त्यांना हे हवं होतं, मी दिलं ना। त्यांच्या जो नको तिला कपडे हवे होते, मी दिले ना। बार्टर इज नॉट दान, पण तुझी इच्छा होती ना, तूही काहीतरी मागितलं ना याच्या बदल्यात, मला मिळालं म्हणून। फलम उद्देश्य वा पुन्हा, की ठीक आहे मी काही नाही मागितलं, पण माझी माझी वाह वाह होईल, पळप म्हणेल, चार लोकांना सांगेल ती, पुढे जाऊन मी ते सांगू शकेल की अरे जब आमच्या जवळ होतं तेव्हा आम्ही तुला असा किया वसा किया। कुठेतरी स्ट्रिंग अटॅच्ड आहे जी मी वेळेवर पुल करेल, आवश्यक असेल तेव्हा आम्ही। तो स्ट्रिंग जो आहे तो स्वतःचं नुकसान करतोय, स्वतःचा गळा कापतोय आतून, म्हणून ते सात्विक नाही आहे। मी जसं म्हटलं ना, राजशक्तीमध्ये स्वतःचा स्पिरिच्युअल फायदा होत नाही, वाटतो मटेरियली दिसतो, होऊ शकतो, स्पिरिच्युअल नाही, कारण अशांती, तो स्ट्रिंग जोपर्यंत आहे मनात तोपर्यंत अशांतीचा स्ट्रिंग आहे तो। घशात काही अडकलं, केस अडकला, ठसका लागत राहतो, की कसं तरी होतं, काहीतरी खप केलं, पाणी पिलं, गुळणे केलंय, काही केलं निघून नाही राहिला, एवढंच काहीतरी दिसणारही नाही कदाचित। शिळक एखादी असली, खाताना काही लागलं, काही त्याला काही अर्थ नाही, त्यांनी काही होत नाही, पण अडकलंय ते, शांत नाही बसू देत आहे। सगळं मस्त आहे, सगळं फर्स्ट क्लास सुरू आहे, मॅच सुरू आहे, सिनेमा आहे, ती पण नाही होऊ देत आहे काही, तसा तो स्ट्रिंग असतो अपेक्षेचा, अशांतीचा, म्हणून तो सात्विक नाही आहे। आणि हे तर आता बोलून झालंच। दीयतेच परिक्लिष्टम, खूप त्रासपूर्वक, स्वतःजवळ नाही आहे, स्वतःची ऐपत नाही आहे, तरी पण करून आला। तर आमच्या घरी आम्ही सपोज आपण शाकाहारी आहो, व्हेजिटेरियन आहे, पण दुसरे कोणी आले आणि ते मांसाहारी आहेत, की त्यांना नॉनव्हेज पाहिजे आहे, तर खूप काहीतरी सहन करणं, आपले स्वतःचे नियम बाजूला ठेवून किंवा त्यांच्यासाठी ते करणं, हे काही हे काही सात्विक दानामध्ये नाही मोजल्या जाणार। की स्वतःची ऐपत नसताना कर्ज घेऊन मदत केली, हे सात्विक दान नाही आहे। किंवा स्वतःकडे जसं म्हटलं शाकाहारी भोजन होत नाही, पण दुसऱ्यांना आवडते म्हणून त्यांना पटवायला, उनको खुश करना है म्हणून नॉन व्हेज आणलं घरी आणि त्यांना सर्व केलं, हे काही त्याच्यामध्ये नाही जाणलं जाणार, कारण त्यात स्वतःला त्रास होत आहे। गीताच्या मार्गामध्ये स्वतःला, आय एम इन द सेंटर, यू आर इन द सेंटर, वी आर ऑल इन द सेंटर, बिकॉज देर इज ओनली द सेंटर। स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं, ब्रह्म is that circle whose center is everywhere, circumference is nowhere, because there is only one, एकच आहे। तर आपल्याला त्रास देणं हा काही उद्देश नाही आहे, स्वतःला त्रास देणं क्लॅरिटी आहे। दीयतेच परिक्लिष्टम, क्लेश म्हणजे त्रास, तत् दानम राजसम स्मृतम, स्मृतम म्हणजे रिमेंबर, हे जे तू करून आलाय, तर हे राजसिक, हे सात्विक दान नाही आहे। तुला तर त्रास होता ना, पांडवांना तर त्रास होईल ना, आणि दुसऱ्याच्या उपकारासाठी, आणि तुला फळाची अपेक्षा आहे यातून, की माझं आजोबा वाचून जावे, मला गुरुला मारण्याचा पाप न लागा, आमच्या स्त्रिया वर्णसंकर न हा, याच्यात हे जी तू देण्याची वृत्ती काय, उनको लेना तो लेने दो, मेरे को नहीं चाहिए, हे दान नाही आहे ना। उदात्त भावना खूप तुला वाटते ती,
तर म्हणून इथे शब्द त्यांनी स्मृतम म्हटलं की जी रिमेंबर दॅट, नोट दॅट. अदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत्ताम समुदायतम। जो दान बिना सत्कार के अथवा तिरस्कार पूर्वक अयोग्य देश काल में कुपात्र के प्रति दिया जाता है वह दान तामस कहा गया है। फेकून दिला अंगावर, आला होतं अछूत आहे म्हणून लागू नको शिव नको, फेकून दिला, दुरून दुरून दिला, किंवा का तिकडे ठेवला, घेऊन जा, खाऊन घ्या बाबाजी, आणून ठेवला तिकडे, त्याच्या मनाला जीवात्म्याला नाही, आता स्पिरिच्युअली शांती नाही मिळत आहे. शरीराचं पोट भरेल, मटेरियली फायदा होईल है ना. दोज आर द फिल्टर्स, स्पिरिच्युअल आणि मटेरियल. आणि जितकं स्पिरिच्युअली अपलिफ्टिंग आहे तितके सात्विक कुठलीही गोष्ट, बोलणं, विचार करणं, ध्यान देणं, द मोर आय uplift myself and others spiritually, इतकं सात्विक, and the more it is एक second. सो याच्यामध्ये उलट आहे. अं, दुसऱ्यांचा त्यांना अपमान होत आहे तर चांगलं नाही वाटायचं. अदेश काले किंवा अविचारीपणाने दिलेला, केलेला, किंवा दुसऱ्याच्या नुकसानासाठी असं काहीतरी दिलं त्याच्यात त्यांना माहित नाही आहे पण त्याचं नुकसान झालं त्याच्यामुळे, असं काही खाण्यापिण्याचं दिलं, असं काही वागणं बोलणं झालं तर उलट ज्याचे होईल, स्पिरिच्युअली डिप्रेसिंग जे होईल ते तत् तामस समुदायतम. समुदाय म्हणजे अगेन समुदायार्थम, that अशा टाइप्सचे, दिस कॅटेगरी फॉल्स अंडर तामसिक दान. 23वा श्लोक. ओम तत्सत इति निर्देशो ब्राह्मणस्त्रिविध स्मृतः. ह्याच्यात काय ओम तत्सत इति, आता भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आठवत असेल ओम तत्सत इति. श्रीमद भगवद गीता उपनिषत्सु ब्राह्म विद्यायाम योगशास्त्रे आहे ना, आता याही अध्यायाच्या शेवटी. सो ते दरवेळेला मग अध्याय सांगतो तेव्हा मी आठवण करतो त्याचा अर्थ काय, ओम तत्सत इति. इति म्हणजे फुल स्टॉप, पिरियड, दॅट्स इट, दॅट्स द एंड. काय ओम ज्याचं सिंबल आहे अ उ म, ब्रह्मा विष्णू महेश, किंवा अ म्हणजे बिगिनिंग, उ म्हणजे मधला म्हणजे सस्टेनन्स, कंटिन्युटी, आणि म म्हणजे डेझोल्युशन, संपणं, अनादी आणि अनंत. कम्प्लीट सिस्टम जे आहे ते सिम्बलाइज करणारं जे आहे ओंकार, किंवा ते ज्याचं प्रतीक आहे ते ब्रह्म म्हणजे परमात्मा फक्त सत्य आहे. ओम तत्, तत् म्हणजे दॅट, दॅट विच इज सिम्बलाइज बाय ओम. म्हणजे ओम नावाचं अक्षर नाही असं ऊ सारखं करायचं आणि त्याला वरटिंब द्यायचं आणि चंद्राकार बिंदीनं असं इकडे करायची वेलांटी, ते ते नाही, ते सिंबल आहे, ते त्याचं प्रतीक आहे. त्याच्या मागचा जो उद्देश आहे ते ज्या कोणाकडे निर्देश करते आहे, ओम तत्सत निर्देश, द वन इट्स पॉइंटिंग टू. स्टक याच्यात नाही व्हायचं की त्याच्यामध्ये किंवा हा जो आहे हे सगळं त्या दिशेने नेणार आहे म्हणून उत्कृष्ट आहे, चांगलं आहे, वाखाणण्याला आहे, करायलाच हवा, प्रश्नच नाही, प्रायोरिटी आहे त्याची. पण त्या इटसेल्फ नाही, त्यांनी जे संबोधित होते आहे ते नाही. इथे जे म्हटलं ओम तत्सत निर्देश ब्रह्म, ओमकार काय सजेस्ट करते आहे, काय काय दाखवते आहे, पॉइंट आउट करते आहे, ब्रह्म. ब्रह्म म्हणजे सर्वव्याप्त, ऑल परवेसिव्ह, सगळ्यांमध्ये जे आहे, सगळीकडे जे आहे, सर्व काळ आहे ते. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्म त्रिविध स्मृतः.
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा। ओम तत्सत। ऐसे यह तीन प्रकार का सच्चिदानंद घन ब्रह्म का नाम कहा गया है। उसी से सृष्टि के आदि काल में ब्राह्मण और वेद तथा यज्ञ आदि रचे गए थे। हे रॅन्डमली त्या मध्येच ही गोष्ट का बरं आणतोय कृष्ण म्हणजे तीन सांगत होता दान आणि यज्ञ आणि लाईक what does this have to do with how should I process this, what are you saying? तर all this because I want you to remember की हे तीन प्रकारचे दान संत तर अल्टिमेटली देर इज ओनली वन। त्याच्यामुळे मनात असं विभाजन नको करू, माझं तुझं, याला चांगलं देऊ, याच्यासाठी राखून ठेवू, त्याला तसं देऊ। प्रत्येकाची जी गरज आहे ती भागवणं इज प्रायमरली द कर्तव्य, विचारपूर्वक द, है ना? बिकॉज अरे अल्टिमेटली हे बघ, ओम 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 म्हणतो आणि ऐकतो, जे काय ते त्यांनी जो निर्देशित आहे, ज्याला ब्रह्म म्हणतो, सच्चिदानंद घन म्हणजे काय? सत, चिद, चेतन, आनंद, घन म्हणजे ठोसून भरलेला जो सगळीकडे, म्हणजे तो स्वतः कृष्ण मूर्तिमंत उभा आहे तिथे, तेच एक सत्य आहे। बाकी हे मनाची कल्पना आहे बरं। सत्य सांगतं की माझं तुझं असं तसं वगैरे जे काय, ते सत्य नाही आहे। ओम तत्सत तिथे निर्देश, कारण असं तर म्हणजे जन्मभर चालूच काय, अरे हे सात्विक आहे, हे राजसिक आहे, तांत्रिक आहे, बरं हे राजसिक, त्यांनी की लुक द वे टू थिंक अबाउट इट, द प्रायमरी फिल्टर टू यूज इज की अरे शेवटी तर एकच आहे ना, तर का बरं मी एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह राहत आहे? ज्याची जशी वृत्ती, ज्याची जशी यात्रा, ज्याची जी मती गती, त्याचे तसं सुरू आहे, ज्याची या दिशेने यात्रा सुरू आहे। तर आपण एखाद्या चौरस्त्यावर असतो भारतामध्ये, चौकात उभं राहतो, त्या 8 रस्ता चौक, 8 रस्त्याने 8 दिशेने, कोणी इकडून आलं कोणी तिकडून आलं, खूप ऑटो आहे, रिक्षा आहे, स्कूटर सुरू आहे, आणि धमाधम भोंगे वाजून राहिले आहे, कोणी सायकल, कोणी पायी, कुत्रे धावून राहिले, गाय बसली आहे, ट्रक मोठा मध्येच अडकून बसला, काही सुरू असं। वी डोंट केअर, वी डोंट थिंक अबाउट की हा इकडे कशाला चालला, हा तो तिकडे कशाला चालला, इथे एवढं फास्ट का नाही चालला, अरे तुम्ही स्लो डाऊन काऊन राहिला? कोण कधीच विचार करत नाही। आपल्या समोर जो असेल त्याच्याबद्दल विचार करावा लागेल स्वतःच्या गतीसाठी। तर ठीक आहे ना, कारण आपल्या मागे बॅक ऑफ द माइंडला माहित असते की ज्याचं जे काम आहे, ज्या दिशेने चाललाय, ते त्या दिशेने चाललाय, हु नोज, हु केअर्स, तेव्हा विचारही नाही करत। तसंच जीवनाचं आहे। प्रत्येक सोल, जीवात्मा जो आहे, म्हणजे प्रत्येक म्हणजे अगदी जवळातल्या जवळ आपला पती पत्नी, पुत्र पुत्री, आई वडील, भाऊ बहीण, शेजारी, मित्र मैत्रीण, नातेवाईक, बंधू आणि शत्रू आणि गुंडे, दुश्मन, लुच्चे, लफंगे, चालू आणि साधू आणि संत आणि गुरु आणि सद्गुरु, सगळे। तर पुढे ते म्हणत नाही असं कोणी नाही ते ज्याच्यामध्ये सात्विक राजसिक तामसिक नाही, स्पष्ट सांगितलंय, होऊन गेलाय, असंभव आहे की 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग मध्ये हे तिन्ही गुण नाही येते। तर जसं ते 8 रस्ता चौकात उभं राहून विचारही नव्हतो करत, तसं हे समजून घ्यायला दॅट्स हाऊ इट इज, एव्हरीबडी बिहेव्स ऍक्ट्स द वे दे आर व्हॉरएव्हर, त्यांची यात्रा जशी, ते स्वतःला त्या ट्रकच्या मागे धावत नाही जात आहे, स्वतःची यात्रा नाही थांबून द्यायची। अरे तुला या दिशेने जात होता ना, तुला बँकेत जायचं होतं ना, बँक ऑफ बडोदाकडे, तू तिकडे चालला जाशील तर भल तिकडे मंगल कार्यालयात तुला तुला नाही लग्नाला बोलवलंय, तू ओळखतही नाही कोणाचं लग्न आहे ते, तुझी बँक बंद होऊन जाईल। अरे हो बरोबर आहे, मला उलट्या दिशेने चालत, तसं जे चाललंय त्याच्या मागे नाही धावत जायचं की नाही त्याला सुधारतो, त्याला असं करतो, त्याला तसं करतो, मग तुझी टायमिंग होऊन जाईल ना, मरून जाशील, बँक बंद हो जाएगी, मिलेगा नहीं फिर उसके बाद रोकड़ माल, या लागेल पुन्हा नंतर, कला ना पुढचा जन्म। तर आपला रोकड माल आपण स्वतः सांभाळून ठेवायला हवा। म्हणून हे तर 10 प्रकारे काय सांगू म्हणून त्यांनी एका झटक्यातच सांगितलं की हे तर शेवटी एकच आहे, जस्ट नेव्हर माइंड, चलने द्या। ओम तत्सदिति निर्देश ब्राह्मणस्त्रिविध स्मृत, ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञ, तर म्हणजे त्याच्यातून जे ब्राह्मण, हे वेद, यज्ञ, हे सगळं त्याच्यातूनच आलेलं आहे। भीता हा पुरा, पहिले ब्रह्म होता, आहे, राहील, त्याच्यातून हे सगळं निघतंय, खूपही बोलू नको या सगळ्यामध्ये। तस्माद् ओम इति उदाहृत यज्ञ दान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनाम्।
इसलिए वेद मंत्रों का उच्चारण करने वाले श्रेष्ठ पुरुषों की शास्त्र विधि से नियत यज्ञ, दान और तप रूप क्रियाएं सदा ओम, इस परमात्मा के नाम का उच्चारण करके ही आरंभ होती है। परमात्मा का नाम ओंकार. तर माझं नाव जर जित्तू असेल, जितेंद्र असेल, जे काय असेल, तो मी नाही आहे. तो शब्द मी नाही आहे. शब्द संबोधित करतो. जितू म्हटलं तर कोणीतरी व्यक्ती आठवू शकेल, जितेंद्र म्हटलं तर तो सिनेमात काम करणार आठवेल, नाही तर अजून कोणीतरी आठवेल. हा आठवेल ज्याचं मन जिथे असेल त्याला तो आठवेल, ज्याची ओळख ज्याची असेल त्याला. तर म्हणजे नाव घेतलं तर एकच आठवायला, नाही तर नाव आहे समुद्राची लाट. म्हटलं तर आता तुम्ही प्रत्येकी आपल्या मनात कल्पना करा, सागर की लहर. प्रत्येकाची लहर वेगळी आहे. तुम्हाला माहित नाही माझ्या डोक्यातल्या लहर कोणती, सुनामी आहे की छोटासा रिपल आहे की मीडियम आहे की लंबी आहे की छोटी आहे. पण नाव तर सगळ्यांनी ते म्हणजे समुद्राची लाट. प्रत्येकाची वेगळी भावना आहे त्याच्यामध्ये. कोणी कसा समुद्र पाहिला, केव्हा पाहिला, कुठे पाहिला, कसे भाव आले होते, त्याच्यावरून पहिले समुद्राची लाट म्हटल्यावर कोणाला काय आठवेल ते डिपेंड करतं प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्सवर, अनुभवावर. तर हे नाव आहे परमात्म्याचं. म्हणून ओम म्हटल्यावर सगळ्यांना लगेच झटका नाही बसत, तर झालं परमात्मा प्राप्ती. कारण प्रत्येकाच्या मनात काय जे ज्याच्या जसं त्याच्याप्रमाणे. कोणाचं ओम म्हणून राहिलं पण लक्ष नाही आहे, कोणाचं ओम म्हणून राहिलं एकदम प्लग झाले देवाच्या भावनेमध्ये, कोणाचं ओम म्हणून राहिले आणि थोडं हे भलत्याच भावनेने आहे की मला यांनी हा 100,000 वेळा, सहस्त्रकृत 1000 वेळा केल्यानंतर हा फायदा होतो, तो फायदा होतो तसं. तो इस परमात्मे के नाम को उच्चारण करके आपण तो म्हणतो की, म्हणून बघ तुझ्या लक्षात असेल की यज्ञ, दान, तप सुरुवातीला ओम म्हणतात. मंत्राची यादी: ओम नमो भगवते वासुदेवाय, हरी ओम, ओम नमः शिवाय, ओम नमो नारायण, ओम नमो नमः, ओंकार ओंकार ओंकार. सर तिथे थोडासा उल्लेख केला त्याने. तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञः तपः क्रियाः दान क्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. 25वां श्लोक. तत् अर्थात दैट, अब इंग्लिश मध्ये म्हणायचं म्हणजे ते, नाम से कहे जाने वाले परमात्मा का ही यह सब है। इस भाव से फल को न चाहकर नाना प्रकार के यज्ञ, तप रूप क्रियाएं तथा दान रूप क्रियाएं कल्याण की इच्छा वाले पुरुषों द्वारा की जाती है. त्याच्यात सात्विक, एक्सक्यूज मी, राजसिक, तामसिक का म्हटलं आहे, कर्तव्य. कारण अल्टिमेटली त्याच सगळं आहे. जे कम्प्लीट होल. आणि ईशोपनिषद, अनेक उपनिषद आहेत. त्यातले ईशोपनिषद समजलं तर सगळ्यात कॉमनली नोन, सगळ्यात पॉप्युलर, मेनी हॅव सेड की सगळ्यात उपयोगी, सगळ्यात प्रभावशाली वगैरे जे काय आहे सगळं ईश उपनिषद म्हणजे ईश्वराच्या जवळ बसण्याची क्रिया. तर पहिल्याच वल्लीमध्ये येतं ईशावास इदम सर्वम. हे सगळ्यामध्ये त्या ईश्वराचा वास आहे. तेन त्यक्तेन भंजिता. ते त्यांनी पूर्ण कव्हर्ड आहे सगळीकडे. त्याच्यामुळे पहिले सोडण्याची वृत्ती हे ठेव, मग ग्रहण कर. तेन, देअरफॉर, त्यक्तेन, कन्झ्युमिंग विथ सॅक्रिफाइस. देण्याची वृत्ती ठेव, शेअर करण्याची लक्षात ठेव. हे शेअरिंगसाठी आहे बरं, जे मिळते आहे ते शेअर करण्यासाठी आहे. त्यक्तेन भुंजिता, ग्रहण कर मग. देन कन्झ्युम, देन टेक. डू नॉट फॉरगेट that anything that I have access to, whatever is for sharing. You can also have it. तूही घेऊ शकते. कारण अल्टिमेटली हे ना माझं आहे ना तुझं आहे, हे त्याच आहे. ईशावास्य इदम म्हणजे इथे सर्वम. तर त्याला साधारण धरून हे म्हटलं की तद इति अभिसंधाय, हे त्याचा आहे हे लक्षात ठेवून केलेलं यज्ञ, दान, तप क्रिया केल्या जातात. सद्भावे साधुभावे च सदित्येत्य प्रत्युज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत्शब्द पाठयुज्यते. सत्य, इस प्रकार यह परमात्मा का नाम सत्य भाव में और श्रेष्ठ भाव में प्रयोग किया जाता है.
तथा हे पार्थ उत्तम कर्म में भी सत शब्द का प्रयोग किया जाता है. सत म्हणजे एव्हर एक्झिस्टिंग, ज्याचं कधी संपत नाही, मरत नाही, ज्याचं कधी नुकसान होलं नाही, जे कधी कमी होत नाही, हे सगळं त्याचं आहे. हे कधी संपणार, मरणार, फिनिश होणार नाही आहे, कारण त्याचं आहे, कारण तोच आहे. त्याच्यामुळे खूप चिंतापूर्वक नको. माझी सागर उठला आहे, ती चॅट नसेल कदाचित बघितली माझी, तो खाली आहे. इफ यू इफ यू कॅन हिअर मी. तर म्हणून त्याचंही आहे आणि सगळीकडे आणि सतत आहे. हं? आणि यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयम सदित्येवाभिधीयते. तथा यज्ञ, तप और दान में जो स्थिति है वह भी सत्य इस प्रकार कही जाती है, और उस परमात्मा के लिए किया हुआ कर्म निश्चय पूर्वक सत्य ऐसे कहा जाता है ना. सो त्या उद्देशाने जे केलेलं आहे, हे आता जे सांगितलं ते समजून सत, चित, आनंद, या ओम, तत्, सत या भावनेने शेअरिंग, केअरिंगच्या दृष्टीने केलेलं मग चांगलंच आहे, सात्विकच आहे आणि कर्तव्य आहे असं. सो इंडिव्हिज्युअली छोट्या 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 गोष्टीमध्ये सात्विक काय, राजसिक काय, तामसिक काय, सात्विक काय, राजसिक काय, तामसिक काय, असं करू की तसं करू की असं करू, हे कठीण होऊ शकतं. म्हणून तर म्हणतो की ओव्हर लेवलवर, हाय लेवलवर लक्षात ठेव की हे त्याचं आहे आणि शेअरिंगसाठी आहे आणि त्याच्या तुझ्याहीसाठी आहे, फक्त इतरांसाठी असं नाही. पण त्या भावनेने जे काही करशील ते आपोआपच बरोबर होईल, सात्विक चॉईसेस होतील असं त्याच्यामध्ये म्हटलंय. तर 28वा श्लोक, अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम च यत् असद इति उच्यते पार्थ न च तत्प्रेत्य न इह. हे अर्जुन, बिना श्रद्धा से किया हुआ हवन, दिया हुआ दान व तपा हुआ तप और जो कुछ भी किया हुआ शुभ कर्म है वह समस्त असत्य इस प्रकार कहा जाता है. इसलिए वह न तो इस लोक में लाभदायक है और न मरने के बाद भी. अश्रद्धया होता म्हणजे ओपन माइंड नाही आहे, विश्वास नाही आहे, श्रद्धा नाही आहे, हे जे मी आत्ता सांगितलं देवाबद्दल, असेल नसेल जे काय आय डोंट नो, आपण दे देते उसको अपना फायदा हो जाएगा. तर ईश्वराचा विचार नाही आहे ज्याच्यामध्ये, देवाचा ज्या क्रियेमध्ये, ते त्यांनी विशेष काही होणार नाही, इथेही फायदा नाही होणार, अशांतीच मिळेल. आणि समजा वाटत असेल की स्वर्ग मिळेल आणि स्वर्गात जाऊन असं तसं, तसं ऍक्च्युली नाही होणार, हे देव म्हणतोय. म्हणून प्रामुख्याने चष्मा हा घाला पाहिजे, फिल्टर ठेवायला पाहिजे की ओम तत्सत हे त्याचं सगळं आहे. म्हणून प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येते इति, दिस, ओम तत्सत इति, दिस इज द ट्रूथ. तर इथे हा अध्याय संपतो आणि हे अध्याय संपल्यावर काय आहे ते पहिले लगेच ओम तत्सत येते प्रत्येक अध्यायासाठी. श्रीमद् भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. पुन्हा हरि हा ओंकाराने निर्देशित जो आहे, ज्याचं सिंबल आहे, आयकॉन आहे ओम, तो हरीच. तत् म्हणजे तो, स शेवटी सत्य सगळीकडे आहे, सतत आहे, इज अलोन इज. हरी ओम तत्सत हे जे म्हणतो त्याचा अर्थ. त्या शब्दांचा प्रभाव तर ठीक आहे, पण समजून जर केला त्याचा अर्थ तर 100,000 पट, लाख, करोड पट फायदा होतो. हरी ओम तत्सत जेव्हा म्हणतो तो, हरी जो ओंकाराने निर्देशित आहे तोच सत्य आहे. हरी ओम तत् सत, और सब गपशप. सो हा अध्याय इथे संपतो. तर आपण या आज सुरुवातीचं ध्यान स्किप केलं होतं, कारण आपण म्हटलं पहिले अध्याय संपवू आणि मग ध्यान करू आज फॉर अ चेंज. कारण मग इथून मी भारतात चाललो आहे, तर बरेच दिवस होणार नाही. हा 17वा अध्याय संपायचा होता आज, आणि कारण याच्यानंतर 18वा अध्याय सुरू होईल. बघता बघता बा शेवटच्या अध्यायापर्यंत ते फायनल लॅप म्हणतात तसं, समजा 17 लॅप्सची रेस किंवा धावणं असेल
18व्या पर्यंत पोहोचलो आपण आता मार्च मध्ये आल्यानंतर सुरुवात करू. So stay with me if you have a few minutes, but if you have to go, you can go. And we will just do some dhyan and then we will do the reactions. Start the dhyan music recording.